शुभ सकाळ. आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे ती काळ्या चहापासून. कारण आता मी ठरवले रोज काळा चहा प्यायचा. डॉक्टरने मला 2 दिवसापासून सांगितले की आता पुढचे काही दिवस मला जो आपला रोजचा चहा आहे दुधाचा तो बंद करायचा आहे. कारण ॲसिडिटीचं प्रमाण खूप वाढलं आहे, त्यामुळे मी आता चालू केलेला आहे काळा चहा. तसं मला ग्रीन टी प्यायला सांगितलेलं आहे, पण ग्रीन टीची तशी मला जास्त सवय नाही, त्यामुळे मी आता बनवलं मस्तपैकी काळा चहा. घरी आज काहीतरी नॉनव्हेज बनवायचा प्लॅन आहे व चिकन आणून ठेवलेलं आहे. मी सगळ्यांसाठी चिकन बनवणार आहे आणि मग जाणार आहे शूटला. माझं तर काय आज नॉनव्हेज खायचा काहीच मूड नाही आहे, त्यामुळं मी मस्तपैकी लाईट असं जेवण करणार आहे. आणि बहुतेक तर माझा शूटवर जेवण होईल असं वाटतंय. आज आम्ही आलोय मोक्ष खानावळमध्ये आणि ही खानावळ आहे थेरगावमध्ये. आणि तुम्ही बघू शकता इथे स्वागतासाठी वर फुलांच्या मस्तपैकी झुरमाळा लावल्यात. आणि माझ्या व्हिडिओमध्ये हे मध्ये आलेत बघा. का मध्ये येते माझ्या व्हिडिओमध्ये? हे बघा सगळेच मध्ये येतात. मी काहीतरी बोलतीये लोकांसोबत आणि हे मध्ये करते. आणि यांचं फॅमिली सिलेक्शन वर आहे आणि पलीकडच्या बाजूला सुद्धा आहे. तुला यायचं आहे व्हिडिओ? हा बोलायचं त्याला मध्ये यायचं आहे व्हिडिओ. कुठं आलाय तू? खेकडा कुठं रोज असतोय? आज खेकडा नाही आहे, थाळी आहे, थाळी चिकन थाळी. तू सांग सगळ्यांना आम्ही स्कूलला जाऊन आलोय म्हणून. स्कूलला जाऊन आलो म्हणून सांग सगळ्यांना. मी स्कूलला जाऊन आलोय, ट्युशनला पण जाणार आहे. सगळे विचारतात बारक्या शाळेत जातो का नाही? जातो, रोज जातो का नाही? आणि ट्युशनला सांग त्यांना नाही जातो मी. जातो रोज स्कूलला. ह्या जातो रोज स्कूलला. आता आपण टोटल 4 थाळ्या मागवणार आहेत. तर यामध्ये चिकन थाळी आहे, ही फिश थाळी आणि मटन थाळी. ही अशी भव्य चिकन थाळी आहे. यातला हा रस्सा, हे आळणी चिकन, ही दणकट भाकरी आणि हा चिकनचं लेग पीस. अशा प्रकारे ही परिपूर्ण चिकन स्पेशल थाळी आहे. ही आहे मटन थाळी. यामध्ये आहे मटन वाटी, रस्सा, मस्तपैकी आणि भात आहे, वजरी आहे आणि भाकरी. तिसरी थाळी आली, यामध्ये आहे पापलेट, रस्सा, पांढरा भात आहे आणि भाकरी आहे. मेहनत चालू आहे, मेहनत खूप मेहनत करतात. आता इथं थाळी ठेवतानाचा शॉट झालं. मी इकडं बघा बारक्या आमच्यात. हे सोडून खातो का? मी आज मस्तपैकी शाकाहारी थाळी खाते आणि या शाकाहारी थाळीमध्ये जे काय ते मी तुम्हाला दाखवते. काय रे तुझं मध्ये तू शाकाहारी थाळी खाणार आहे का? बघ याच्यामध्ये काय, कोबीची भाजी आहे, वरण भात, मस्तपैकी तांबडा रस्सा पण आहे म्हणजे व्हेजवाला, पापड आहे, चपात्या आहेत, लोणचं आहे आणि कांदा लिंबू. आता ते मटन चिकन सगळं काय खाऊन बसले दोघं, ह्याचं बी पोट भरले. तू काय खाल्लास? आणि भात कसा होता? आणि भात मस्त होता ना? खाल्लास तुम्ही? त्यानं सांग आपल्या व्हिडिओला लाईक करा म्हणून. कसे आज शूट करून तसं आम्ही लवकरच आलो कारण बारक्याचं ट्युशन होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला एका मोठ्या प्रोजेक्टवर म्हणजे आमच्या मोठ्या व्हिडिओवर प्लॅन करायचा आहे. त्यामुळं माझ्या नवऱ्यानं मला पुस्तकं वाचायला लावलेत आणि मी वाचते. थोडंफार काहीतरी आयडिया सुचवायचं मला म्हटलं त्यांनी काहीतरी आयडिया काढ, आपण मोठा प्लॅन करूयात. तर चालू आहे आमचं त्यावरती काम. तरी त्याला खूप दिवस जातील कारण प्रत्येक बारीक सारी गोष्टींचा विचार करायला लागतो. एखादी गोष्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर त्यासाठी माझा नवरा बरेच पुस्तकंसुद्धा वाचतो. त्यामुळं चालू आहे आमचा प्रयत्न. आता पुस्तक दिले, थोडा वेळ वाचते. आणि आज काही जेवण करायचा विचार नाही आहे, शाकाहारी जेवण आज आई बनवणार आहेत असं त्यांनी सांगितले. आणि सकाळी मी बनवलेला आहे भात, जो चिकनचा भात आहे तोच बाकीचे सगळे खाणार आहे. त्यामुळे आज वेळ आहे,
बाळ पण शांत झोपले. तर झालं काय, आज ना एका स्पेशल ठिकाणी जायचा आमचा प्लॅन होता. म्हणजे माझा नवरा माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणणार होता, म्हणून ते मला कुठेतरी घेऊन जाणार होते. पण पावसामुळे सगळा प्लॅन फिसकटलाय आणि त्यात बाळ उठले. आता माझं सुद्धा वाचायचं काम चालू होतं. मला माहिती होतं की आज काहीच काम नाही आहे, तर आमचं कुठंतरी संध्याकाळी थोडंफार जायचा प्लॅन होईल. पण तसं काहीच झालेलं नाही आहे. आजचा सुद्धा जो काही सरप्राईज प्लॅन होता तो सगळा फिसकटलाय. पण मला एक गुड न्यूज समजलेली आहे, ती खूप भारी आहे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. पण ती मी आजच्या व्हिडिओत सांगणार नाही आहे, पण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी ती नक्की सांगाल आणि ती तुम्हाला नक्की आवडणार. पण ती आहेच अशी न्यूज खतरनाक. एवढं आमचं मन प्रसन्न झाले ती न्यूज ऐकून की तुम्हाला सुद्धा ती नक्कीच आवडेल. आमच्यासाठी आणि स्पायसी किकसाठी एक मोठा चान्स आलेला आहे, ते तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. चला तर मग भेटूयात उद्याच्या भागात. शुभरात्री.